आजपासून होणार सलग 3 दिवस पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 23 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच 7वा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होणार, तसेच आज कशामुळे पैसे जमा होणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. तर आज दिनांक आहे 23 जानेवारी 2025 आणि आजची तारीख अत्यंत महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की आताच लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आजपासून सलग 3 दिवस म्हणजे 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी अशा पद्धतीने 3 दिवस सलग पैसे जे आहेत ते महाराष्ट्रात वाटप होणार आहेत. म्हणजेच 7वा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु हा 7वा हप्ता जो आहे तो फक्त 12 जिल्ह्यामध्येच आज जमा होणार आहे. उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, तर अशा पद्धतीने एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. चला तर आज दिनांक 23 जानेवारी रोजी 12 जिल्हे नेमके कोणते आहेत, आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावर पैसे DBT माध्यमाद्वारे जमा होणार, त्या जिल्ह्याची यादी पाहणारच आहोत आपण. सोबतच 2 ते 3 महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. ते अपडेट देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्टरित्या सांगितलेले आहे की आम्ही 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत. परंतु त्यांनी हे देखील सांगितलेले आहे की एकाच दिवशी पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा करणे शक्य होत नाही. त्यामुळे 12 जिल्ह्यांची यांनी 3 टप्पे केलेले आहेत आणि आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे. तर अशा पद्धतीने एकूण दर दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे नियोजन त्यांनी आखलेले आहे. तर आता महाराष्ट्रातील एकूण 3 विभागामध्ये 12 जिल्हे येणार आहेत सुरुवातीचे, आणि त्या 3 विभागामध्ये आजच पैसे वाटप होणार आहेत. सोबतच 8व्या हप्त्याची तारीख, जी की महिलांना आतुरतेने महिला वाट पाहत होत्या, सर 8वा हप्ता कधी मिळणार, 7व्या हप्त्याची तर तारीख आम्हाला समजली, परंतु आता 8वा हप्ता कधी मिळणार, तर हे पहा त्याची देखील तारीख जाहीर झालेली आहे आणि ती तारीख देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत. आता महत्त्वपूर्ण म्हणजे अगोदर आपण 12 जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर मग इतर 8व्या हप्त्याची तारीख असेल किंवा 2 महत्त्वपूर्ण अपडेट असतील ते आपण नंतर जाणून घेऊया. तर पहिल्या अपडेटमध्ये आपण हे गोष्ट लक्षात घेऊया की पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत. तर यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण यादी म्हणजे एकूण 12 जिल्ह्यांचीच यादी आपल्याकडे आलेली आहे. त्यामधील पहिला जिल्हा असणार आहे मित्रांनो, सुरुवात जी असणार आहे ती असणार आहे रायगडपासून, कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा लाडकी बहीण योजनेचा पार पडला होता आणि त्या ठिकाणी भरपूर महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि त्या कारणास्तवच पहिली सुरुवात जी आहे ती असणार आहे ती म्हणजे रायगडपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा तो म्हणजे पुणे या ठिकाणी देखील वचनपूर्ती सोहळा पार पडला होता, परंतु तेथील जवळपास 70% महिला अजूनही वंचित राहिलेल्या आहेत की त्यांना 7वा हप्ता मिळालेला नाही, किंवा काही महिला तर 6वा हप्ता मिळण्यापासून सुद्धा वंचित राहिलेल्या आहेत. तुम्हाला 6वा हप्ता मिळाला का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगून टाकायचं आहे, जेणेकरून 7वा हप्ता पाठवण्यास नक्कीच मदत होईल. तर आता त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर. हो मित्रांनो, सोलापूर या ठिकाणी देखील एक मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती आणि त्या सभेच्या अंतर्गत काही महिलांना पैसे वाटप केले गेले होते, परंतु काही महिला ज्या त्या अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळे 3 नंबरला सोलापूर आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. तर अशा 10 ते 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. तुमचा नेमकं कोणता जिल्हा आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला सांगू शकता. आता महत्त्वपूर्ण म्हणजे 2 नवीन योजना तर आपण पाहणारच आहोत. या 2 नवीन योजनेच्या अंतर्गत आत्ताची सर्वात मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो ती आलेली आहे म्हणजे अन्नपूर्णा योजनेविषयी. भरपूर महिला विचारत होत्या, सर आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळाला नाही, कशा पद्धतीने मिळणार, कधी आम्हाला लाभ मिळणार. तर हे पहा, अन्नपूर्णा योजनेचा लाभ देखील वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आजपासून हा लाभ देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त 1, 2 आणि 3च अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. या 3 अटी तुम्ही पूर्ण केल्या की लगेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. तर आता पहिली अट आपण जाणून घेऊया. पहिल्या अटीमध्ये असे आहे, जर तुम्ही
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्या अर्जाच्या दरम्यान तुमचा अर्ज जर मंजूर असेल, सर्व गोष्टी ओके असतील आणि तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता जर लाडकी बहीण योजनेचा मिळालेला असेल तरच तुम्हाला या अन्नपूर्णा योजनेचे पैसे म्हणजे एकूण 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे काय, तर या अटीच्या अंतर्गत जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन असेल तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे. जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तरच तुम्हाला हा गॅस जो आहे तो मिळणार आहे. आता याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे 20 लाख घरकुलं. हो मित्रांनो, अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठी योजना जी की आपल्या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे ती म्हणजे 20 लाख घरकुल वाटप जे आहे ते लवकरच सुरू होणार आहे. आणि यासाठी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट करावी लागणार आहे ती तर काय, तर फक्त 3 अटी आहेत त्यांनी सुद्धा ठेवलेल्या आहेत. या 3 अटी पूर्ण केल्या की लगेच तुम्ही अर्जसुद्धा करू शकता. तर यामधील पहिली अट अशी आहे, जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे, फक्त लाडकी बहीण योजना वगळता. म्हणजे इतर कुठल्या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मग मात्र तुम्हाला या 3 घरकुल योजनेसाठी तुम्हाला पिवळे किंवा केशरी कुपन तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी आणि मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. जर तुमच्या नावावर जमीन असेल तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आणि जर जमीन नसेल तर त्यासाठी तुम्ही संमतीपत्र तयार करून घ्यायचे आहे 100 रुपयाच्या बॉन्डवर, जेणेकरून त्यात देखील तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज नक्कीच करू शकता. आता सर्वात अगोदर प्राधान्य जे आहे ते एकूण 3 बँकांना देण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर अशा पद्धतीच्या 3 महत्त्वपूर्ण आणि मोठ्या बँका आहेत. या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. आणि याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, सिलाई मशीन योजना भरपूर महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी महिलांनी या योजनेसाठी फॉर्मसुद्धा भरलेले आहेत, परंतु ते फॉर्म भरल्याच्यानंतर महिलांना कुणाला 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. उलट फॉर्म भरायला 100-200 रुपये जास्त गेले किंवा इतर गोष्टी झाल्या. तर आता पहा, आता तुम्हाला सिलाई मशीन मिळण्यासाठी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. लास्ट टाईम तुम्ही फॉर्म भरला तेव्हा काहीतरी मिस्टेक तुमच्याकडून झाली असणार आहे. तर या फॉर्म भरण्यासाठी ऑफिशियल GR अजूनपर्यंत आलेला नाही, त्यामुळे फसव्या व्हिडिओला बळी पडू नका. आणि लवकरच या GR देखील लवकरच येणार आहे आणि तो GR येता क्षणी आपण सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत आपण ती अपडेट घेऊन येणार आहोत. त्यामुळे नवीन असाल चॅनलवर तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑन करून ठेवा, जेणेकरून ज्या क्षणी अपडेट येईल त्या क्षणी तुम्हाला आपण माहिती देऊ. आणि सिलाई मशीन जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यानुसार एकूण 2400 सिलाई मशीन वाटप होऊ शकतात. त्यामुळेच आता 2400 जर सिलाई मशीन वाटप होणार तर यासाठी तुम्हाला लवकर अर्ज करावे लागेल, जेणेकरून ही सिलाई मशीन तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही लवकर अर्ज करा. ज्या दिवशी लिंक चालू होईल त्या दिवशी आपण तर तुम्हाला माहिती देणारच आहोत. आता महत्त्वपूर्ण गिफ्ट म्हणजे दुसरं गिफ्ट जे काही असणार आहे पैठणी साडी. आपले जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल आहे, आपण मकर संक्रांतीला एकूण 7 पैठणी साड्या ज्या आहेत त्या धमाकेदार वाटप केलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा 26 जानेवारीनिमित्त फक्त लाडक्या बहिणींसाठी, आपल्या बहिणींसाठी आपण एकूण 25 साड्या ज्या आहेत त्यासुद्धा पैठणी टॉप नॉच क्वालिटीच्या साड्या आपण तुम्हाला वाटप करणार आहोत. ही साडी जर तुम्हाला पैठणी साड्या जर पाहिजे असतील तर मग मात्र तुम्हाला काय करायचं, तर सर्वात प्रथम म्हणजे एक व्हिडिओला लाईक करायचं अगोदर, त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जर सोबतच तुम्हाला खाली एक छान अशी कमेंट करायची आहे, धन्यवाद सर किंवा आम्हाला तुमची माहिती आवडली, अशा पद्धतीने तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून आम्हाला देखील माहिती मिळेल की तुम्हाला पैठणी साडी हवी आहे आणि आम्ही देखील ती पैठणी साडी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोच करू. हे फक्त 3 अटी तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. आता सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे इतर जिल्ह्यांचं काय होणार किंवा इतर जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार हे तर आपण जिल्हे सांगितलेच. आता ह्या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचं काय होणार किंवा या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार, तर हे पहा, आज 23 जानेवारी तारीख आहे आणि आजची तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की आज या 12 जिल्ह्यांची नावे आपण ज्याप्रमाणे सांगितलेले आहेत त्या 12 जिल्ह्यांना तर पैसे मिळणारच आहेत, परंतु आता इतर 12 जिल्ह्यांमध्ये कधी मिळणार तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता उद्याच्याला काही जिल्हे असणार आहे, त्या जिल्ह्यांची देखील आपण नावे तुम्हाला लगेच सांगून टाकतो. उद्या असणार आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव. तर अशा पद्धतीचे काही 10 ते 12 जिल्हे उद्या असणार आहेत. परवा दिवशी कोणते जिल्हे असणार आहेत, तर परवा दिवशी असणार आहे संपूर्ण नागपूर विभाग. नागपूरमध्ये वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला व वाशिम अशा पद्धतीचे 10 ते 12 जिल्हे उद्या असणार आहेत. आता इकडच्या जिल्ह्यांचं काय, तर या जिल्ह्यात ऑलरेडी काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळालेले आहेत किंवा जर मिळाले नसतील तर या जिल्ह्यांसोबत देखील या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. अशा पद्धतीचे आपण सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर मित्रांनो बनतच आहे, त्यामुळे चालूमध्ये एक लाईक करून टाका. अतिशय फ्रीमध्ये असते लाईक करणे, त्यामुळे त्यात काही विषय नाही.
तर एकूण आपण सर्व 36 जिल्ह्यांची यादी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि आता सोबतच उद्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट येणार आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या नियमाबद्दल आणि निकषांबद्दल. लवकरच त्याच्याविषयी देखील सूत्रांद्वारे आपल्याला माहिती मिळालेली आहे की लवकरच एक नवीन मीटिंग जी आहे ती अरेंज होत आहे. 26 जानेवारीच्या अगोदरच ही मीटिंग होणार आहे आणि या मीटिंगमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लाडकी बहीण योजनेचा एक नवीन मोड येणारे निर्णय होऊ शकतात. त्यामुळे ते निर्णय कोणते असतील, नेमकी बैठक कशा पद्धतीने होणार आहे, संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या आपल्या उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहोत. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण ज्या क्षणी अपडेट येईल, जेव्हा अपडेट येईल तेव्हा त्याच क्षणी आणि त्याच वेळी आपण लगेच अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.